पाहतो त्यांच्या अगेन्स्ट फाईट करताना शिव युवा सिद्धी करवले या दोन टीम दरम्यान ही लढत आपण पाहतो. दोन्ही बलाढ्य संघ आहेत. मागील मॅचमध्ये अगदी चित्तथरारक सामना पाहायला मिळाला. ब्राह्मण करवले विपक्ष देवीचा पाडा च्या चित्तथरारक सामन्यामध्ये एक बॉल एक धावेची गरज असताना तिथे मात्र देवीचा पाडा या संघाने ती धाव डिफेंड केली. अगदी चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. देवीचा पाडा संघाकडून एक कॅच जरूर सुटला आणि तिथे मात्र 2 चेंडू 4 धावेची गरज असताना 3 धावा धावून काढल्या आणि 1 चेंडूमध्ये 1 धाव झाली नाही. हेच तर क्रिकेट आहे. 1 चेंडूमध्ये 6 धावा होताना बऱ्याच वेळा अगदी आपण पाहिलेले आहेत आणि 1 चेंडूमध्ये 1 धाव बऱ्याच वेळा होत नाही कारण दडपण आणि प्रेशर भरपूर असतो बॅट्समॅनवरती. गतवर्षी रायगड प्रीमियर लीगमध्ये देखील बेलवली संघाचा अजय पाटीलने 6 चेंडूमध्ये 1 धाव डिफेंड केली होती. सोपं नसतं. एक धाव आपण वाटतं की अगदी सोपं आहे एक धाव डिफेन्स करून 1 धाव काढणं, परंतु अटॅकिंग फिल्डिंग होती तिथे आणि त्यामुळे मात्र ती धाव जड झाली. चला पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. मॅच ऑन. पहिलं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये प्रितेश पाटील. हो पहिलाच बॉल फुल टॉस त्यावरती प्रहार. चेंडू थांबणार नाही. चेंडू जातोय सीमा पार. मिळतील रन 6 षटकार. 9+6 सत्ता. प्रीतम के बैट से निकलता हुआ ये 6 रन 6 रनों की मदद से रन संख्या आगे बढ़ती हुई 7 रन बिना विकेट कोई नुकसान पर. पहले गेंदबाज हम देख रहे हैं प्रीतेश पाटिल. फ्री हिट की गेंद है. 4 ओवर का ये मुकाबला. कौन सी टीम आगे जाएगी ये भी देखने वाली बात होगी. प्रीतेश पाटिल का पहला बॉल बीमर था और उसके ऊपर प्रहार किया. यस फ्री हिट. प्रीतम और प्रतीक पाटिल आरंभिक जोड़ी मैदान के अंदर. वो इस बार फिंगर रोल किए थे. वाइडेस्ट लॉन्ग ऑफ पे फील्डर मौजूद है. 1 रन मिलेगा. 1 रन की मदद से रन संख्या आगे बढ़ती हुई टोटल 8 रन बिना विकेट कोई नुकसान पर. अच्छी बैटिंग नजर आती हुई सिद्धी करवले टीम की ओर से. स्ट्राइक पे अब प्रतीक पाटिल आएंगे. इस बार कैसा खेल करेंगे ये भी देखने वाली बात होगी. गेंदबाज तैयार. प्रीतेश पाटिल मैदान के अंदर. तो इस बार लाइन चेक की जाएगी. इस बार वाइट बॉल एक्स्ट्रा के रूप में 1 रन जरूर ऐड किया जाएगा. रन संख्या बढ़ती हुई टोटल 9 रन विदाउट लॉस. 9 रन बन चुके. और विकेट. गेंदबाज तैयार. ओ इस बार सामने खेला था. वाइडेस्ट लॉन्ग पे खिलाड़ी मौजूद. 1 बाउंस. गेंद को फील्ड करेंगे, पकड़ेंगे, फेंकेंगे. तब तक रन मिलेंगे इस बॉल पर. कॉलिंग थोड़ी सी खराब थी. 2 रन मिलेंगे जरूर. डोंगरेचा पाडा नाईट स्पर्धेमध्ये खरं तर प्रतीक पाटीलला खरं तर बाईक मिळाली होती. चांगला खेळ सादर केला होता. मॅन ऑफ द सिरीज त्याने पटकावली होती. त्याच्या कारकिर्दीमधील मला होते पहिली बाईक त्याने पटकावली होती. जाएंगे मैदान के अंदर. अगली गेंद प्रीतेश पाटिल. वो इस बार ऑन साइड पे खेला था. स्लैश किया ऑन साइड पे. मिड विकेट रीजन में खिलाड़ी हुए दूर से आएंगे. जिन बॉल पकड़ेगा और तब तक रन मिलेगा. एक रन की मदद से रन संख्या और आगे बढ़ती हुई टोटल 12th ऑन बोर्ड. 12 रन. अगली गेंद प्रीतेश पाटिल की. सामना करेंगे बल्लेबाज प्रीतम. हो इस बार इनसाइड आउट. व्हाट अ शॉट. गैप शॉट सिलेक्शन. बॉल क्लियर्स द बाउंड्री लाइन. दैट्स अ 4 रन. तो इस बार 4 रन की मदद से रन संख्या आगे बढ़ती हुई. प्रीतम पाटिल के बल्ले से आता हुआ चौका. 4 रन की मदद से 16 रन बिना कोई विकेट के नुकसान पर.
अच्छी शुरुआत मैं कहूँगा शिव युवा सिद्धि करौली टीम की ओर से। प्रारंभिक बल्लेबाज अच्छी बैटिंग करते हुए नजर आते हुए यहाँ पे दोपहर का सत्र, बहुत अच्छा मुकाबला। और इस बार लेग के काफी बाहर गेंद, वाइड बॉल का इशारा अंपायर का, और इस बार एक्स्ट्रा के रूप में ये रन्स मिलेगी। 1 रन की मदद से रन संख्या और आगे बढ़ती हुई 17 रन स्कोर कार्ड के ऊपर। अच्छी शुरुआत शिव युवा सिद्धि करौली की ओर से। वो इस बार सामने खेला था, मिड ऑफ था, उसको क्लियर किया, इनफील्ड क्लियर करते हुए यहाँ पे बल्लेबाज प्रीतम पाटिल। वंस अगेन वन मोर, गेंद जाएगी वन बाउंस सीमा पार 4 रनों के लिए। वो इस बार ऑन साइड पे खेला था, इनफील्ड क्लियर करते यहाँ इस बार बल्लेबाज फाइन लेग, रिजर्व में कोई भी फील्डर नहीं, उसका फायदा प्रीतम पाटिल को मिलेगा। और इसी के चलते ओवर की समाप्ति, 1 ओवर के समाप्ति के बाद टोटल रन संख्या आगे बढ़ती हुई बिना विकेट कोई नुकसान पर 25 रन, 25 रन ऑन द बोर्ड। पच्चीस रन यहाँ पे लगते हुए शिव युवा सिद्धि करौली टीम के। हालांकि टॉस जीतने के बाद जिस तरह से राधाकृष्ण तोंडरे टीम ने गेंदबाजी का फैसला लिया था, आदिनाथ पाटिल की यहाँ पे अनअवेलेबल होना कुछ नुकसानदायक हो सकता है तोंडरे टीम के लिए। जिस तरह से प्रीतेश ने कमान संभाली थी गेंदबाजी की पहले ओवर में 25 रन यहाँ पे खर्च किया। सेकेंड ओवर के लिए अब जिम्मेदारी सौंपी है कैप्टन ने राकेश पाटिल पे। और इसी बीच शिव युवा सिद्धि करौली टीम के मंगेश पाटिल को बधाई देते हुए मैच के लिए शुभकामनाएं आते हुए आशीष पाटिल मोरबे और स्वराज गौते नेरे उनकी तरफ से। राकेश ऑन बॉलिंग मार्क 25 रन्स, काफी अच्छा यहाँ पे योगदान दिया है दोनों बल्लेबाजों ने। ओपनिंग पेयर प्रतीक पाटिल और प्रीतम पाटिल के द्वारा फार एंड से यहाँ पे बॉलिंग करते हुए। वो शॉर्ट बॉल थी, लेकिन टिप्पा पड़ने के बाद बहुत ही ज्यादा उछाल, अंपायर का इशारा, वाइड बॉल। क्या गेंदबाजों को संभल के गेंदबाजी करनी होगी, लाइन लेंथ के ऊपर ज़्यादा से ज़्यादा ध्यान देना होगा। हालांकि सर हम 4 दिन से देख रहे हैं जिस तरह से लो स्कोरिंग मैच हो रहे हैं, 40+, 50+ जो कि रन्स बनते जा रहे हैं। इसी बीच फिर से एक बार वही गलती, वही नतीजा आता हुआ, फिर से एक बार वाइड, अंपायर का इशारा नो बॉल का आता हुआ। जिस तरह से पहली गेंद पर फर्स्ट वन किया था, उसके चलते यहाँ पे नो बॉल का फैसला स्क्वायर लेग अंपायर राम पाटिल द्वारा। हालांकि टिप्पा पड़ने के बाद हमने देखा सर बहुत ही ज़्यादा गेंद उछली थी, उसी के कारण चलते हुए अंपायर का फैसला यहाँ पे आता हुआ नो बॉल, यानी कि अगली गेंद होगी फ्री हिट। फ्री हिट का मतलब होता है सर भरपेट खाना, बिल नहीं चुकाना वाली ये बात हो सकती है। स्ट्राइक एंड पर प्रतीक पाटिल। इसी बीच उठा के खेला है, उछलता कूदता भागता दौड़ता स्कोरबोर्ड पहुंचा है 33 पर। महज एक कड़क सिक्सर हमने देखा है प्रतीक पाटिल के बल्ले से। हालांकि राकेश के गेंदबाजी का अगर हम बात की जाए तो पहले 2 गेंदें जो एक साथ फेंकी थी, कुछ एक हम कह सकते हैं मनोवैज्ञानिक दबाव उनके ऊपर होगा, इसी के चलते गलती हो गई। और अपने रडार में जिस तरह से गेंद फेंकी बल्लेबाज के, और नतीजा 6, इस 6 के साथ स्कोरबोर्ड बढ़ता हुआ 33-3-3।
3 के आगे 3, 3 के पीछे 3। फिर से एक बार राकेश बॉलिंग मार्क पर। इसी बीच गलती 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 का नतीजा यहां पे आता हुआ एक और फाइन लेग की तरफ जाता हुआ चौका। इस चौके ने गेंदबाज को चौका दिया है। स्कोरबोर्ड जाके पहुंचा है 37। हालांकि राकेश को एक सूझबूझ भरी गेंदबाजी करनी होगी। जैसे हम कहते हैं कि दिमाग को शांत रख के सूझबूझ कर गेंदबाजी करनी होगी। फिर से एक बार बॉलिंग मार्क पर आते हुए इस बार गली की दिशा में मारा जरूर है। काफी अच्छी फील्डिंग, काफी बढ़िया फील्डिंग यहां पे फील्डर द्वारा। स्क्वायर कट के चलते महज 2 रन पर संतुष्ट होना पड़ा दोनों बल्लेबाजों को। इस 2 रन के साथ स्कोर बोर्ड बढ़ता हुआ 2 कदम और आगे बढ़ता हुआ 39। हालांकि इस ओवर की अगर हम बात की जाए तो महज 3 गेंदें फेंकी और मात्र 14 रन राकेश ने खर्च किए हैं। फिर से एक बार उल्टी पलटी दे घुमा के, कहीं मारना चाहते थे कहीं और, गेंद गई कहीं और, लेकिन सिंगल रहने से नहीं चूक सकते। इस सिंगल के साथ बढ़ता हुआ स्कोर 40 रन। इस ओवर की अगर हम बात की जाए तो 4 गेंदें फेंकी है, 15 रन यहाँ पे खर्च किए राकेश ने। हालांकि जो वाइड 9 गेंदें फेंकी थी उसी के चलते कुछ एक्स्ट्रा गेंदें उन्हें अप करनी होगी। जिस तरह से हम बात कर रहे थे कि आदि पाटिल की कमी यहाँ पे महसूस होती हुई। इस बीच प्रीतम के बल्ले से आता हुआ एक काफी अच्छा शॉट, उतनी बढ़िया फील्डिंग यहाँ पे फील्डर द्वारा हमें देखने मिली, मात्र मिला सिंगल। इस सिंगल के साथ स्कोरबोर्ड बढ़ता हुआ 41। आखिरी गेंद इस ओवर की। हालांकि सर क्रिकेट जो ऐसी चीज है जो मनोवैज्ञानिक दबाव जो झेल पाएगा, मेंटली प्रेशर जितना कम रहेगा उतना बेहतर। फिर से एक बार आखिरी गेंद, शॉर्ट गेंद तो जरूर फेंकी थी, अंपायर का इशारा आता हुआ नो बॉल। बॉलर ने जिस तरह से गेंद फेंकी थी, बल्लेबाज के काफी हाइट के ऊपर से गेंद गई थी, जबकि फर्स्ट वार्निंग दी थी, उसी के चलते ये नो बॉल। फ्री हिट ऑन होती हुई, फ्री हिट यहाँ पे जिस तरह से दोनों पैरों के उछलते हुए खेली हुई थी गेंद, मात्र मिला सिंगल। काफी अच्छा फील्ड प्लेसमेंट यहाँ पे देखने मिला, लेकिन उतनी ही गलती करते हुए ओवर थ्रो के माध्यम से चलता हुआ, जहां पे 1 थी वहां पे 2 मिले। इस 2 रन के साथ स्कोर बोर्ड बढ़ता हुआ 4-4। 4 के आगे 4, 4 के पीछे 4, 4 के ऊपर 4, यानी कि 44 रन। 2 ओवर की समाप्ति 44 रन विदाउट विकेट। 19 रन आए सर इस ओवर से। काफी महंगा ओवर यहाँ पे साबित होता हुआ राकेश का। जिस तरह से हमने पहला ओवर देखा, प्रीतेश पाटिल ने 25 रन दिए, इस ओवर में राकेश ने 19 रन दिए। 2 ओवर की समाप्ति 44 रन विदाउट लॉस। शिव युवा सिद्धि करौली। क्या बात है कृष्णा, बहुत बढ़िया कमेंट्री एक ओवर में किए आपने। जैसे कि फॉर्चुनेट में ऑपरेटिंग बहुत अच्छी करते हो, उसी तरह से कमेंट्री में अच्छी पकड़ है आपकी। ड्रिंक्स ट्रॉली मैदान के अंदर जाते हुए 2 मिनट का पर्याप्त समय है अपने पास। दो ओवर के समाप्ति के बाद टोटल रन संख्या सिद्धि करवले टीम की 42-44, 22.22 के औसत से रन संख्या आगे बढ़ती हुई। अब जो गेंदबाज आएगा उसके ऊपर काफी प्रेशर रहेगा। प्रारंभिक जोड़ी मैदान के अंदर बहुत बढ़िया बैटिंग करते हुए दोनों भी बल्लेबाज नजर आते हुए, प्रतीक पाटिल और प्रीतम पाटिल। अब जो गेंदबाज आएगा उसको अच्छी गेंदबाजी, सुमित पाटिल गेंदबाजी के ऊपर नजर आते हुए, यहाँ पे अच्छी गेंद, पिचिंग, बैटिंग जिस तरह से चल रही उसी तरह से गेंदबाजी करनी होगी। वो इस बार पहले गेंद बैकवर्ड पॉइंट को क्लियर करना चाहते थे, दूर से फील्डर आएंगे, गेंद पकड़ेंगे, थोड़ी सी मिस, थोड़े फंबल हुए, उसका फायदा दोनों भी बैट्समैन ने बहुखूब भी निभाया और 2 रन जरूर स्कोर कार्ड के ऊपर ऐड करेंगे। 2 रन की मदद से रन संख्या आगे बढ़ती हुई 46 रन बिना विकेट को नुकसान पर अच्छी शुरुआत
शुभ युवा सिद्धि करवले टीम की ओर से नजर आते हुए। सुमित पाटिल को ये ओवर इकोनॉमिकल डालना होगा क्योंकि रन संख्या काफी अच्छी तरह से आ रही है सिद्धि करवले की ओर से। और इस बार ए शांटेकन पहला करार झटका बैटिंग करते हुए यहाँ पे शिव युवा सिद्धि करवले की ओर से बैट्समैन प्रीतम पाटिल मैदान से बाहर। प्रीतम पाटिल 8 गेंदें उन्होंने फेस की और 22 रन उनके बैट से निकलते हुए। बहुत ही अच्छी बैटिंग की प्रीतम ने, वेल प्लेड। अब नए बैट्समैन मैदान के अंदर जाते हुए साहिल मोकाशी। तीसरी ओवर में विकेट गिरी। सुमित पाटिल अच्छी गेंदबाजी करते हुए पहली गेंद पे 2 रन और उसके बाद शल्दा किया प्रीतम पाटिल को, जो कि सलामी में प्रारंभिक जोड़ी थी, उनको चलता किया। बड़ा शॉट लगाने का प्रयास था, कॉट बिहाइंड द विकेट, आउट हो गए। अगली गेंद और इस बार ओवर पिच गेंद थी, अगेंस्ट द स्पिन खेलने का प्रयास, क्रॉस द बैट खेल रहे थे साहिल, बट गेंद और बैट का कोई भी संपर्क हुआ नहीं और एक गेंद पे कोई भी रन नहीं है। डॉट गेंद की समाप्ति। अच्छी गेंदबाजी, एक गेंद डालनी होगी यहाँ पे सुमित पाटिल को, रन बचाने होंगे। और इस बार प्रयास अच्छा था, प्रॉपर टाइमिंग, गेंद को फेंक दिया सीधा, दर्शक दीर्घा में 6 रन। चलो नई गेंद दीजिए, साहिल के बल्ले से ए सिक्सर आता हुआ। चलो मैच बॉल आ चुकी है मैदान के अंदर। ऐसा लग रहा था कि सुमित पाटिल का ये ओवर इकोनॉमिकल जा रहा है, बट साहिल ने गेंद को अच्छी तरह से परखा, निरखा और गेंद को भेज दिया सीधा मिड विकेट की ओर 6 रनों के लिए। अगली गेंद सुमित पाटिल सामना करते हुए यहाँ पे साहिल नजर आएंगे। तो इस बार यॉर्कर लेन थी और लेग बिफोर और एक झटका लगता हुआ शिव युवा सिद्धि करवले टीम को। साहिल बैक टू द पवेलियन। अब नए बल्लेबाज मंगेश पाटिल मैदान के अंदर जाते हुए। हार्दिक शुभकामनाएं आ चुकी हैं। आशीष पाटिल मैन फ्रॉम मोरबे और स्वराज गौते नेरे, उनकी ओर से हार्दिक शुभकामनाएं मंगेश पाटिल को आ चुकी है। कैसा खेल करेंगे ऑनलाइन जो सभी दर्शक हमारे साथ जुड़े हैं, उनका सभी का हम स्वागत करते हैं इस टूर्नामेंट में। गेंदबाज तैयार, सुमित अच्छी गेंदबाजी नजर आती हुई, 2 विकेट हालांकि उन्होंने निकाले। प्रारंभिक बल्लेबाज प्रीतम को भी चलता किया और साहिल को भी चलता किया उन्होंने। इस बार आड़े बार से खेलने का प्रयास था, मिड विकेट रीजन में थोड़ा सा फंबल हुए, बट कोई नुकसान नहीं, 1 रन जरूर मिलेगा। और इसी के चलते 3 ओवर की समाप्ति, 3 ओवर की समाप्ति के बाद टोटल रन संख्या आगे बढ़ती हुई 53 रन यहाँ पे 2 विकेट के नुकसान पर शुभ युवा सिद्धि करवले। यस डीजे थैंक यू डीजे। कृष्णा क्या कहोगे, 3 ओवर के समाप्ति के बाद टोटल रन संख्या 53 रन्स। अब 1 ओवर में आने की 6 गेंदें बाकी है और 6 गेंद में कितने स्कोर तक पहुंचेगी सिद्धि करवले, क्या लगता है आपको? जी हाँ सर, बिल्कुल। अगर इस ग्राउंड की अगर हम बात की जाए, जो 50+ रन्स होते हैं,
जो कि काफ़ी एक डिफेंडेबल टोटल हमने आज तक देखा है, पहले दिन से हम देख रहे हैं। हालांकि पहले दिन में मात्र 40 के ऊपर रन होना भी काफ़ी मुश्किल हो रहा था, लेकिन यहाँ पे हम देखें कि एक ओवर बाकी है, 53 रन है। लेकिन जिस तरह से सुनीत ने कमबैक किया है वो काफ़ी कॉन्फिडेंस देगा आने वाले नए गेंदबाज सुजल को, कि जिस तरह से उनके पैरों के नक्शे कदम पर चलते हुए चलना होगा। लेकिन इसी बीच मंगेश के बल्ले से आता हुआ एक शॉट मिसफील्ड वहाँ पे देखने मिली राकेश द्वारा। इस मिसफील्ड के चलते सिंगल को डबल में इजीली कन्वर्ट किया। इस डबल्स के साथ स्कोरबोर्ड में बढ़ोतरी होती हुई 55। जिस तरह से सर जो पिछले ओवर की हम बार बार जिक्र कर रहे हैं, जो एक संजीवनी देने का काम करेगी आने वाले गेंदबाज को, और एक मेंटली प्रेशर जो बनाए रखा था गेंदबाजों के ऊपर वो रिलीज करने में काफ़ी मदद होगी। फिर से एक बार सुजल, लेफ्ट आर्म राउंड द विकेट था, गेंद ने टिप्पा खाने के बाद कोण बदला, इसी के चलते अंपायर का इशारा आता हुआ फिर से एक बार वाइड बॉल। एक्स्ट्रास की अगर हम बात की जाए तो सर बहुत ही ज़्यादा खर्च किए हैं गेंदबाजों ने। अब तक हम देखें कि 7 एक्स्ट्रास। इसे बीच रडार में थी गेंद, उसे पहुंचा दिया है काफी दूर दूर दूर, और अंपायर का इशारा आता हुआ सिक्सर है मंजूर। जिस तरह से हम बात कर रहे थे सर कि जो 50+ टारगेट हम रख सकते हैं, हालांकि अगर स्कोरबोर्ड की बात की जाए तो 62 पर गए हैं। हालांकि 4 गेंदें आना बाकी है, लेकिन जिस तरह से गेंदबाजों पर अटैक हो रहा है संवरना होगा जल्द से जल्द। 4 गेंदें बाकी है, कम बैक करना होगा बॉलर को। लेफ्ट आर्म राउंड द विकेट, फिर से एक बार उसी दिशा में वही नतीजा, सिक्सर। थैंक यू डीजे। यहाँ पे मुंडा नहीं, लाइन और लेंथ बिगड़ी है गेंदबाज की। जिस तरह से पहला सिक्सर खाया था उसी लाइन लेंथ पर फिर से एक बार गेंद डाली, रडार में थी मंगेश के, एक और छक्का। इस बीच अच्छी गेंद कम बैक करते हुए राकेश फिर से एक बार गेंद उठाएंगे, फेंकेंगे, तब तक पर्याप्त समय था दोनों बल्लेबाजों के पास सिंगल चुराने का। इस सिंगल के साथ बढ़ता हुआ स्कोर 69। हालांकि इस ओवर की बात की जाए तो सर 4 गेंदें हुई है, 16 रन खर्च किए हैं। इस इनिंग की 2 गेंदें बाकी है। आउटसाइड ऑफ स्टंप डाली हुई गेंद, फिर से एक बार एक्स्ट्रास। हम कह सकते हैं सर कि एक्स्ट्रास में ज्यादा खेल रहे हैं, और इस इनिंग में अगर हम बात की जाए तो मिस्टर एक्स्ट्रा ने भी काफी अच्छा योगदान दिया है। इस बीच मारने का प्रयास तो जारी था, लेकिन फील्डर के पास गेंद पहुंचे तब तक पर्याप्त समय था दोनों बल्लेबाजों के पास 1 रन चुराने का। इस 1 रन के साथ बढ़ता हुआ स्कोर 72। अगर एक्स्ट्रास की हम बात की जाए तो लगभग 9 रन्स जो कि एक्स्ट्रास के आए, जो कि काफी निर्णायक साबित हो सकते हैं। पिछले मैच में हमने देखा 1 रन महज कितना इंपॉर्टेंट होता है। शायद आखिरी गेंद, इस आखिरी गेंद पर नतीजा आता हुआ प्रतीक पाटिल के बल्ले से एक सिक्सर, और स्कोरबोर्ड उछलता कूदता भागता दौड़ता पहुंचा है 78 पर। Yes, thank you, thank you. Yes, thank you very much. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर टोटल धाव फलकावर धावा बॅटिंग करत असताना टॉस गमावल्यानंतर शिव युवा सिद्धी करवले टीमने बनवले 78 आणि 79 धावांचं भलं आव्हान ठेवले ते राधाकृष्ण तोंडरे संघासमोर। धाव संख्येचा पाठलाग कशा प्रकारे राहील, इथून प्रभास तोंडरे संघ कशा प्रकारे करेल, का शिव युवा संघ ह्या धावा डिफेंड करेल, हे आपण कॉम्बॉक्स मध्ये करणार आहोत। परिवर्तन
आमच्या समोर जोडलेत आमचे साथी समालोचक शुभम म्हात्रे यांच्याकडे आपण पुन्हा बोलतोय. थँक्यू. हॅलो, पहा एका मुलाचा या ठिकाणी मोबाईल पडलाय मैदानात. कोणाला जर मिळाला असेल तर कृपया करून आपण आयोजकांकडे तो आणून द्या. विवोचा मोबाईल आहे, विवो Y21. विवोचा मोबाईल फोन हरवलाय, पडला इथेच मैदानावरती. कोणाला जर मिळाला असेल तर कृपया करून आपण आयोजकांकडे आणून द्या. सिद्धी करवले टीम फिल्डिंग सेट करून घ्या, वेळ वाया घालू नका. 5 वाजायच्या आत आपल्याला सामने संपवायचे आहेत. पोलिसांकडून सक्त वॉर्निंग आलेली आहे म्हणून बिबट्या आदळतो आमच्या इकडे. चला टॉस साठी या राजनारायण घोट आणि श्री गणेश आंबे. टोंडरे गावाची ओपनिंग जोडी आकाश आणि सुनीत. विक्रांत बॉलिंग मार्फत. चला गेम 1. विक्रांतचा पहिला चेंडू पेस करणार आकाश. चला सुरुवात करा. आकाश टू विक्रांत. पहिला चेंडू. पंचांचा इशारा येतोय, वाईड बॉल. श्री गणेश आंबे कर्णधार आला असेल तर टॉस साठी यावे. गोटचा आला आहे, राजाराणी गोट संघाचा कर्णधार आला आहे. षटकातील पहिला चेंडू खराब होता आणि पुन्हा एकदा नो बॉल.
फ्री हिट असेल. दोन धावा धाव फलक्यावरती लागल्यात. पहिलाच बॉल वाईड होता, त्यानंतर नो बॉल. आता फ्री हिटची संधी असेल खेळाडूसाठी राऊंड द विकेटनं पहिलाच बॉल टाकण्यासाठी. फ्री हिटचा बॉल ऑन साईडला पिक काढायचा प्रयत्न हवेत आहे. मिस टायमिंग झालेत. सिंगल डबलचा प्रयत्न आणि 2 धावा या ठिकाणी मात्र धावून झाल्यात कंप्लीट. दोन धावा मात्र जरूर मिळाल्यात फ्री हिटच्या बॉलवरती. 2च्या मदतीनं संघाची धावसंख्या 2ने वाढली आणि पोहोचली ती 4 या आकड्यावरती. आपण पाहताय सिद्धी करवले आणि टोंडरे यांच्या अगेन्स्ट ही बिग फाईट, एक मोठी लढत आपण या ठिकाणी एन्जॉय करताय. चला, पंचांचा नो बॉलचा मात्र इशारा येतोय. फील्ड डिस्ट्रिक्शनचा हा नो बॉल आहे. 9+2 अशा या चेंडूवरती मिळाल्या त्या 3 धावा आणि 3च्या बरोबरीनं टीमची टोटल पोहोचली आहे ती 5 या धावसंख्येवरती. एकही अजून चेंडू पडला नाहीये आणि तब्बल 5 धावा धाव फलक्यावरती लागल्यात. फ्रीडचा बॉल आहे. पहिलाच बॉल राऊंड द विकेटनं विक्रांत पाटील यावेळेस मात्र तयार आहे. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता. ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न. शॉर्ट फाईन लेग रिजनला फिल्डिंग मात्र चांगली पाहायला मिळालेली आहे. सिंगलच मिळेल आणि सिंगलच्या नंतर धावसंख्या 1ने वाढली आणि पोहोचली 6 या आकड्यावरती. बिनबाद 6. एक चांगली सुरुवात. थोडीशी खराब गोलंदाजी विक्रांत पाटील या गोलंदाजानं मात्र आतापर्यंत केली आहे. पहा, राजाराणी घोट टीमचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे, त्यामुळे आम्ही विनंती करतोय श्री गणेश आंबे टीमच्या कॅप्टनला की आपण लगेच टॉस करण्यासाठी या, टाइमपास नको आहे. दुसरा चेंडू. हा फटका यावेळेस देखील चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या वरून क्रिकेटचं मादक सौंदर्य, परंतु फिल्डर बॉल पर्यंत पोहोचला. चांगली फिल्डिंग झाली आहे. यस, या चेंडूवरती धावा आपण पाहताय मिळाल्या त्या 2 धावा मिळाल्यात. 2च्या बरोबरीने टीमची टोटल पोहोचली ते 8 या आकड्यावरती. श्री गणेश आंबे आणि राजाराणी घोट या 2 संघांच्या दरम्यान टॉस बॉक्स मध्ये मात्र केला जातोय. 8 धावा लागल्या धाव फलक्यावरती राऊंड द विकेटनं. हो, यावेळेस मात्र चांगल्या लेंथवरती बॉल पडला. आउटसाइड ऑफ स्टंप. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. अँगलनं बॉल मात्र बाहेरच्या दिशेने थोडासा वळण घेतोय. निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी झाली आहे. राजाराणी घोट टीमनं टॉस जिंकला. जो काय निर्णय असेल, गोलंदाजीचा निर्णय त्यांनी घेतला. दोन्ही टीमला पुढील मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. विश यू ऑल द बेस्ट. राऊंड द विकेटनं यावेळेस विक्रांत तयार आहे. अकुट टप्पाचा बॉल कट केला. अप्पर कटचा फटका. थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॉल सीमा रेषा पार. येतो हा चौकार. फार चांगला फटका होता. स्क्वेअर कट केला. बॅटला बॉल मात्र फक्त ब्रश केलं. अगदी आपण पाहिलं तर बॉलरचं सीम, बॉलरचा पेस ओळखला आणि त्यानंतर बॉल मात्र पाठवला सीमारेषा पलीकडे. आलाय चौकार. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचली आहे ती 12 या आकड्यावरती. हा चेंडू चांगला लेंथवरती पडलाय. अँगलनं पुण्याच्या विक्रांतनं चेंडू बाहेरच्या दिशेने वळवलाय. निर्धाव बॉलची सांगता. 78 धावसंख्येचा पाठलाग करत असताना सुरुवात मी तर म्हणेन विक्रांतनं थोडीशी खराब केली होती. त्यानंतर विक्रांतनं आता या मॅचमध्ये कमबॅक करून दिलंय. 12 धावा लागल्या धाव फलक्यावरती. या षटकातील उर्वरित अजूनही शेवटचा एक बॉल मात्र बाकी आहे. हा चेंडू ओव्हर द विकेट. समोर टाकला फटका देखील दर्जेदार आहे. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. शेवटच्या बॉलवरती फलंदाज सुनील पाटीलच्या बॅटमधून हा चौकार.
पहिल्या षटकानंतर 16 धावा धावफलकावरती लागल्यात. 79 धावसंख्येचा मात्र पाठलाग करायचा. अजून देखील आपण पाहताय तर 63 धावा इथून देखील बनवायच्यात. 18 बॉलवरती 63 मोठी धावसंख्या चेस करायची आहे. गोलंदाजीच्या मार्कवरती दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज अशोक पाटीलचा पहिलाच बॉल थोडासा शॉर्ट ऑफ लाईनचा होता. या बॉलवरती मोठा फटका येणं हे अपेक्षित होतं. वेल देखील होता. शफल झाले होते. सुरुवातीला ठरवलं होतं हा फटका ऑन साईडला मारायचा आहे, परंतु बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क नसल्या कारणानं डॉट बॉलची सांगत आपण पाहताय. आकाश पाटील स्ट्राईक एंडवरती आहे. 17-63 हे समीकरण आहे. अकुटापाचा बॉल होता, ऑन साईडला मारलाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन कडे थोडीशी चुकी फिल्डर कडून झाली आहे. चुकीला माफी नाहीये. बॉल सीमारेषा पलीकडे येतोय हा चौकार. थँक्यू सो मच डीजे. चौकार आला, मिसफिल्डचा चौकार. खराब फिल्डिंग थोडीशी त्या ठिकाणी पाहायला मिळाली. फिल्डर थोडेसे फंबल झाले. धावसंख्या धावफलकावरती लागली ती 20. आपण पाहतो अजून देखील भरपूर धावा बनवायच्या. गोलंदाजीच्या मार्कवरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बॉटम बॉलचा कोणताही संपर्क नाही आहे. ही चांगली लेंथ आहे. या लेंथवरती बॉल जर डिलिव्हर करत राहिले तर निश्चितपणे डॉट बॉल येऊ शकतात. आणि तेच पहिला गोलंदाज आपण विक्रांत पाटीलची गोलंदाजी देखील याच पद्धतीने पाहिली होती. आउटसाईड ऑफ स्टंप बॉल विक्रांतनं फेकले. भरपूर बॉल डॉट आले. त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवून आता अशोक पाटील देखील तशीच गोलंदाजी करतायत. स्वेप करण्याचा प्रयत्न होता. पंचांकडे लाऊड अपील. LBWच्या स्वरूपात पंचाने अपील फेटाळून लावलेलं. एक बाईच्या साह्याने एक सिंगल रन निश्चितपणे तोंडरे संघाला मात्र मिळेल. आणि धावसंख्या 1 पुढे जाऊन पोहोचली ती 21 या आकड्यावरती. 21 धावा धावफलकावरती लागल्यात. या षटकामध्ये थोडंसं मी तर म्हणेन जकडून ठेवलंय गोलंदाज राऊंड द विकेट ना. हा फटका दर्जेदार आहे. मिडल ऑफ द बॅट परफेक्ट टायमिंग झालाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर हा बिग हिट षटकार. षटकार आलाय. धावसंख्या धावफलकावरती लागली ती 27-27. या षटकातील हा शेवटचा बॉल इथून बाकी आहे. 27 धावा धावफलकावरती. शेवटच्या बॉलवरती देखील मोठा फटका येणं आता तोंडरे टीमसाठी मात्र अपेक्षित आहे, कारण अजून देखील आपण पाहतो भरपूर धावा बनवायच्या आहेत. तेरा चेंडू आणि 52 धावसंख्येची गरज आहे. अशोकचा हा बॉल इथून देखील फटका सरळ बॅटने एक्झिक्यूट केलाय. एक टप्प्यावरती फिल्डर बॉल पर्यंत पोहोचलेत. उचलतील फेकतील त्या अगोदर मात्र एकच रन कंप्लीट झाली. एकच मिळेल. शेवटच्या बॉलवरती आली ती सिंगल. धावसंख्या 2 षटकानंतर तोंडरे टीमची झाली आहे ती 28. 12 बॉल बाकी आहेत आणि विजयासाठी पाहिजेत त्या 51 धावा.
प्रतीक पाटील तिसरा गोलंदाज गोलंदाजीच्या मार्कवरती. 12 चेंडू आणि 51 धावसंख्येची गरज. 25.50च्या आस्किंग रन रेटनं रिक्वायर रन रेटनं या धावा आता टोंडरे टीमला मात्र बनवायच्यात. सिंगल डबल धावांचं आता काम राहिलेलं नाहीये. इथून बिग हिट मोठे फटके पाहिजेत. प्रतीकचा पहिलाच बॉल राऊंड द विकेटनं उंच गेलाय. भरपूर काल हवेत आहे. फिल्डर जज करतायत. झेल मात्र ड्रॉप झाली आहे. अगदी झेलपर्यंत पोहोचले देखील होते. शेवटच्या एंड मोमेंटला झेल हातातून निसटला, जमिनीवरती पडला आणि एक संधी, एक जीवनदान या ठिकाणी जरूर मिळालं खेळाडूला. चला तिसऱ्या पंचाची मागणी गोलंदाजावरती आक्षेप घेण्यात आलाय. त्यानंतर तिसऱ्या पंचाची मागणी मैदानावरती केली जाते. तिसरे पंच म्हणून चला मैदानात पाणी घेऊन जा आपण. तिसरे पंच आता इथे या ठिकाणी इथून चेक करतील. गोलंदाजावरती आक्षेप घेण्यात आला. प्रतीक पाटील हा गोलंदाज राऊंड द विकेट ना. फुल टॉस होता. फुल टोल वसूल केलाय का नाही. मिस्टायमिंग फटका फसला. विकेटची चान्स. फलंदाज झालाय बाद आणि हा धक्का मिळालाय तो तोंडरे संघाला. कस्तुभ पाटील नवीन खेळाडू स्ट्राईक एंड वरती आहे. इथून आपण पाहताय विकेट करण्याचा प्रयत्न होता. बॅटची लिडिंग एज लागून बॉल चालला आहे. अगदी शॉर्ट फाईनली एक रिझन मध्ये तिथे मिळेल एक सिंगल. धावसंख्या 1 ने वाढली आणि पोहोचली ती 30 या आकड्यावरती. गोलंदाज सज्ज आहे. इथून मात्र आउटसाइड ऑफ स्टंप बॉल होता. फटका यावेळेस देखील मिस टायमिंग आणि फलंदाज मात्र बाद. आणखीन एक धक्का लागला तो तोंडरे टीमला. प्रितेश नवीन खेळाडू मैदानावरती गेलाय. प्रतीक पाटीलनं मात्र चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्यावरती चेंडू ठेवलेत. विकेट देखील त्याला भरपूर मिळालेत. ओ इथून पहिलाच बॉल शॉट तर असं वाटलं कडक आहे, परंतु मिस टायमिंग झालेत. हवेत होता बॉल, तोच खेळाडू बॉल पर्यंत पोहोचला, परंतु या वेळेला मात्र थोडीशी चुकी झाली. झेल ड्रॉप झाला आणि मिळाल्या तर 2 धावा. 2च्या बरोबरीने संघाची धाव संख्या 2 ने पुढे जाऊन पोहोचली आहे. ती
32 वरती. बत्तीस धावा लागल्या धाव फलक्यावरती. अजून देखील भरपूर धावसंख्येची गरज आहे. प्रतीकचा हा चेंडू. फटका यावेळेस देखील चांगला. इनसाइड आउट फटका खेचला. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाजच्या बाट मधून हा चौकार. सहा चेंडू आणि 42 धावसंख्येची मात्र गरज आहे. 6 चेंडू आणि 42 धावा इथून बनवायच्या आहेत. 6 बॉलवरती जरी 6 सिक्स आले तरी 36 धावा बनतात. थोडंसं आव्हान कठीण आहे. अशक्य देखील पाहायला मिळतंय, परंतु क्रिकेटमध्ये कुठलीही गोष्ट अशक्य नाही आहे. 6 बॉलवरती 43-45 धावा देखील आपण बनताना पाहिल्यात. गोलंदाज तयार आहे. शेवटचा गोलंदाज प्रीतम पाटील गोलंदाजीच्या मार्कवरती. पहिल्याच बॉल 42 धावसंख्येची गरज आहे. सामना जवळजवळ रोंडरे टीमच्या हातून मात्र निसटला. चेंडू फुल टॉस होता. ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न जज झाला नाहीये. एस पंचांचा मात्र इशारा येतोय की एकच रन या बॉलवरती फक्त. पाच बॉल आणि 41 ची गरज. जवळजवळ सामना याकडे संपुष्टात आला. हा चेंडू लेग ब्रेक पद्धतीचा बॉल टपक आल्यानंतर बाहेरच्या दिशेने चेंडू टर्न होतोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. 4 चेंडू आणि 41. जवळजवळ हा सामन्यावरती वर्चस्व प्रस्थापित केलंय ते सिद्धी करवले, शिवयुवा सिद्धी करवले या संघानं. हा चेंडू इथून बॅटची लीडिंग एज लागली आहे. कट केलाय. फिल्डर पाठलाग करतायत, परंतु बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. येतोय हा चौकार. थँक्यू डीजे. चौकार आला. अजून देखील 37 धावसंख्येची गरज आहे. हा चेंडू राईट आर्म राऊंड द विकेट ना लेग स्पिन गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज तयार आहे. समोर टाकला होता. फटका चांगला आहे. विकेटची चान्स. विकेट नंबर 1, विकेट नंबर 5 गॉन. फलंदाज मात्र बाद. दोन बॉल अजूनही बाकी आहेत आणि सामन्यावरती वर्चस्व प्रस्थापित केलंय ते सिद्धी करवले या संघानं. फक्त आणि फक्त औपचारिकता या मॅच मध्ये मात्र शिल्लक आहे. 2 बॉल अजूनही बाकी आहेत. गोलंदाज तयार आहे. हा चेंडू डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न होता. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉलला अडवलंय आणि विकेट. फलंदाज मात्र झालाय बाद. आणि आता एक शेवटचा बॉल या ठिकाणी मात्र बाकी आहे. शेवटचा बॉल. चला नेक्स्ट मॅच. राजा राणी घोट आणि श्री गणेश क्रिकेट संघ आंबे. दोन्ही संघाला विनंती आपण तयार राहायचं. टॉस जिंकलाय राजा राणी घोट टीमनं. निर्णय घेतलाय प्रथम गोलंदाजी करण्याचा फलंदाजीसाठी इन्व्हाइट केलंय ते श्री गणेश आंबे संघाला. आंबे संघ आपला पूर्ण स्क्वॉड घेऊन आपण कॉम्बॉक्सच्या समोर यायचंय. शेवटचा बॉल. ब्लॅक स्क्रीनला टच होणारा हा षटकार आहे द्वा. परंतु सामना मात्र जिंकलाय तो निश्चितपणे गोलंदाजी करणाऱ्या सिद्धी करवले या संघानं. वेल प्लेड. कॉंग्रॅच्युलेशन.
हॅलो. चला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच या मॅचचा मॅन ऑफ द मॅच